नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला अप डाऊन मेकॅनिझमचा एक सर्किट दाखवणार आहे. त्यातला जो हा ग्रीन पार्ट आहे तो 12 वोल्टचा रिले आहे आणि त्याला 2 कॉईल आहेत. त्याच्यावरती ही मोटर आहे. मोटर कपलिंग आणि थ्रेडेड रॉडनी जोडलेली आहे आणि दोन्ही साईडला सपोर्ट रॉड आहेत आणि त्याच्यामध्ये गाईड रेलला ब्लॉक्स लावून त्याला सपोर्ट दिलेला आहे आणि एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे जेणेकरून तुमचं कॅरेक्टर त्याच्यावर तुम्ही माउंट करू शकता. दोन्ही साईडला असे बेरिंगचे सपोर्ट आहेत आणि तो ब्लॉक आहे जो थ्रेडेड बेरिंग ब्लॉक आहे जो थ्रेडेड रॉडला राऊंड मूव करतोय. त्यातला एक एंड जो आहे तो मोटरला माउंटेड आहे कपलिंगनी आणि दुसऱ्या साईडला बेरिंग ब्लॉकला कनेक्टेड आहे. आता सर्किट कसं काम करतं की हा 12 वोल्टचा जो रिले आहे चॅनल रिले त्याच्या सर्किटला 2 लिमिट स्विच लावलेले आहे. त्यातला हा एक लिमिट स्विच आहे आणि हा दुसरा लिमिट स्विच आहे. ज्यावेळी हे जे पार्ट आहे हा ज्यावेळी या लिमिट स्विचला टच करेल त्यावेळी या मोटरची डायरेक्शन रिव्हर्स होईल. तर असं हे सर्किट आहे. आत्ता मी तुम्हाला 1 मिनिटात त्याच्यावरती कॅरेक्टर माउंट करून दाखवतो. तर मी आता कॅरेक्टर माउंट केलेला आहे आणि ती हळूहळू वरती मूव्ह होत आहे. जर तुम्ही इथं थोडी अजून डबल स्पीडची मोटर लावली, आत्ताची ही 30 RPM आहे, 60 RPM जर लावली तर हे डबल स्पीडनं वरती येईल. साधारण याची कपॅसिटी आत्ताची सध्याची कपॅसिटी 2 ते 3 किलो असेल अप्रॉक्स. हे कॅरेक्टर जवळजवळ 1.5 किलोचं आहे. आता मी तुम्हाला आणखी एक याच्यात इम्प्रूव्हमेंट म्हणजे ह्याच्यात मोटर आहे, सर्वो मोटर ह्या कॅरेक्टरमध्ये. ती आता मी तुम्हाला कॅरेक्टर ऑन करून दाखवतो म्हणजे तो सुद्धा मुवेबल करता येऊ शकतो. तर आत्ता मी त्यांना हे कॅरेक्टरला कनेक्शन दिलेलं आहे. इथं 3 पॉईंटचं त्याचं मोटरचं कनेक्शन आहे आणि जे एक्सटेन्शन वायरनी सर्किटला जोडलेलं आहे जेणेकरून हा कॅरेक्टरचा जो हँड मुवमेंट आहे अप डाऊन ती होऊ शकते. आणि पॉवर सप्लायचं सांगतो. या सर्किट जो आहे तो 5 वोल्टच्या ॲडॅप्टरवर चालतो मोबाईलच्या, जो इथं कनेक्टेड आहे. आणि ही जी 12 वोल्टची कॉईल आहे ती 12 वोल्टच्या पॉवरवर चालते आणि मोटरला डायरेक्ट सप्लाय आहे तो टॉपवरचा, जी हे मोटरचं कनेक्शन आहे. हे दोन्ही सर्किट्स माझ्याकडे अवेलेबल आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर देतो. तुम्ही मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला गाईड करेन हे कसं बनवायचं ते. धन्यवाद.